काय तसंच झालंय का काय सांगायचं? आमच्याकडे तसंच झालंय पूर्ण गाड्यांवरती. माझ्या तिन्ही गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत. यांच्यावरती एवढे टिपके म्हणजे पडलेले, मी अक्षरशः गाडी बघून वॉशिंगला दिली, वॉश करून आणल्यानंतर पॉलिशला दिली. ते पॉलिशनी पण असं निघत नव्हतं. पूर्ण डीपमध्ये त्यांनी पॉलिश पेपरने झिरोच्या पॉलिश पेपरने घासून काढले, पूर्ण काढले. आज पुन्हा डाग पडलेत या तिन्ही गाड्यांना. आणि इकडे घराच्या वरती पण छोटे छोटे कलर केलेले आहे. मी आता घराला कलर केलेला आहे, त्याच्यावरती पण टिपके, काळे टिपके पडलेले, ते निघतही नाहीयेत. हा प्रदूषण कुठला? मागच्या वेळेस पण हिरवा पाऊस झाला, आता हा काळे टिपक्यांचा काय आहे आता? आणि आमच्या जमिनी, कुटुंबाची पण जमीन, आमच्या एवढ्या स्थानिकांच्या म्हणजे आजूबाजूच्या गावांच्या जमिनी MIDC ने ॲक्वायर केल्या. आणि आम्हाला त्याचा मोबदला कितीही जमीन गेली तरी मोबदला 15 मीटरचा भेटतो, म्हणजे 1 गुंठा, तो पण विकत घ्या. आणि त्यांचं 99 वर्षाच्या करारावर. आज ते काही डेव्हलपमेंट दुसरंच दिवस चाललंय. आणि रहिवासी आहेत किंवा बिल्डिंगी झाल्यात, अनाधिकृत बांधकामं झालेत, त्याच्यातली स्थानिकांच्या जमिनी घेतल्या शासनाने. तिसराच माणूस काय घेऊन बसलाय. हे काय? रस्त्याचा पण रस्ता एकाच साईडला वाइंडिंग म्हणजे वाढलाय, 50 फूट एका साईडला वाढलाय, त्याचाही मोबदला नाही. म्हणजे स्थानिकांवर अत्याचारच चाललाय हा.